ज्या लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज आहेत त्या लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीचा यूज करून आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय पहा. मागच्या 2-3 लेक्चरपासून आपण लॉगॅरिथम ह्या आर्टिकलवरती डिपेंड काही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. ते सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण लॉगॅरिथमची डेफिनेशन, लॉगॅरिथमिक ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी यूज केल्यात आणि वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच जे आपली सिरीज चालू आहे ते कंटिन्यू करतोय. आजच्या लेक्चरमध्ये पण आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत, काही एक्झाम्पल्स ते इव्हॅल्युएट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अशा ज्या गोष्टी येतं ते करणार. आजच्या लेक्चरमध्ये पण आपण मग काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. तर हे आजच्या लेक्चरमधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. काय करायचं आपल्याला इव्हॅल्युएट करायचं. हे जे एक लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन आहे ह्या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय करायचं, इव्हॅल्युएट करायचं आणि याची काय व्हॅल्यू येते फायनली ते फाइंड आउट करायचे. अशा टाईपचे एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. फायचं जे आन्सर आहे आपण एक प्रॉपर्टी ऑलरेडी बघितलेली आहे. 2 लॉग असतील, 3 लॉग असतील तर त्या तिन्ही लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन काहीतरी असेल तर त्या तिन्ही लॉगला 3 वेगवेगळे लॉग ऍज्युम न करता आपण तिन्ही लॉगॅरिथमला एकच लॉग लिहिणार आहे. ठीक आहे. तर हा काय लॉग 16/15 आहे प्लस लॉग 25/24 मायनस लॉग 32/27 आहे. जर हा 2 इथं नसता, ठीक आहे, हा 2 इथं नसता तर आपण सिम्पली हे जे 3 लॉग येतं त्या 3 लॉगला एकच लॉग लिहिला असता. ठीक आहे. 3 लॉगला एकच लॉग आणि काय केलं असतं, ह्या दोन जे लॉगची ऍडिशन आहे तर 16/15 इंटू 25/24 म्हणजे ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं असतं, कारण ह्या दोन लॉग मध्ये ऍडिशन आहे आणि इथं ह्या दोन मध्ये सबट्रॅक्शन आहे. तर सिम्पली हा जो 32/27 आहे याला डिव्हाइड केला असतं, ह्या दोन्ही मल्टिप्लिकेशनला डिव्हाइड केलं असतं 32/27 ने. इथं फक्त प्रॉब्लेम एक आहे का हा 2 इथं एक्स्ट्रा आहे. तर हा 2च इथून मला थोडा रिमूव्ह जर मी केला तर सिम्पली ते 3 जी लॉगॅरिथमिकची प्रॉपर्टी आहे 3 लॉगला मी एक लॉग देऊ शकतो. फर्स्ट थिंग मला ह्या 2चं काहीतरी करावं लागेल. तर 2चं काहीतरी करण्यासाठी हा 2 इथं नको होता. हा 2 जर लॉगॅरिथमच्या आतमध्ये काहीतरी असता तर चांगलं झालं असतं. ठीक आहे. तर मग मी ह्या 2 ला लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहितोय आणि तसं लिहिण्याची पण एक प्रॉपर्टी आहे. 2 इंटू लॉग समथिंग जर असेल तर हा 2 तुम्ही लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहू शकता. पण आतमध्ये लिहिताना हा 2 काय होणार आहे, लॉगॅरिथमच्या आतमध्ये जो नंबर आहे, लॉगॅरिथमच्या आतमध्ये जो नंबर आहे त्याचा पॉवर होणार. तर मग काय होणार, हा 2 इंटू लॉग 16/15 आहे. 2 इंटू लॉग 16/15 आहे. जर मी हा 2 लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहिला तर तो काय होणार आहे, पॉवर होणार आहे. आणि कोणाची पॉवर होईल तर 16/15 हा जो नंबर आहे आतमध्ये 16/15 तो एकच नंबर आहे 16/15. तर त्या नंबरची पॉवर होणार आहे, म्हणजे त्या नंबरचा स्क्वेअर होणार आहे. तर फर्स्ट थिंग हे मी लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन लिहितोय 2 इंटू लॉग 16/15 प्लस लॉग 25/24 मायनस लॉग 32/27. याला मला इव्हॅल्युएट करायचंय. फर्स्ट थिंग मी काय सांगितलंय, हा मला 2 लॉगॅरिथमच्या आतमध्ये घ्यायचा आहे आणि हा 2 काय होणार आहे 16/15 ची पॉवर होणार आहे, म्हणजे 16/15 स्क्वेअर होणार आहे. तर मी ह्या 2 ला आतमध्ये लिहितोय लॉग आणि त्याचा काय होणार आहे 16 चा स्क्वेअर अपॉन 15 चा स्क्वेअर. ठीक आहे. ह्या दोन्हीचा पण स्क्वेअर होणार आहे. 16/15 हा एकच नंबर आहे प्लस लॉग 25/24 मायनस लॉग 32/27. काय केलं मी, फक्त हा जो 2 होता तो लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहिलाय आणि तो लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहायचा जर असं आपल्याला तर ज्या नंबर आहे लॉगॅरिथम मध्ये त्याचा पॉवर करायचा आहे. मग लॉगॅरिथमच्या आतमध्ये काय नंबर आहे तर 16/15 हा नंबर आहे. मग 16/15 चा स्क्वेअर आणि 16/15 चा स्क्वेअर म्हणजेच हे आहे a/b त्याचा स्क्वेअर. a/b त्याचा स्क्वेअर म्हणजे सिम्पली a²/b² असतो. ठीक आहे. a/b ह्या नंबरचा स्क्वेअर म्हणजेच a²/b² असतं. या प्रॉपर्टीनुसार 16/15 त्याचा स्क्वेअर म्हणजे इंडिपेंडेंटली 16² ठीक आहे. नेक्स्ट स्टेप इज इक्वल्स टू मी काय करतो आता, हे जे 3 लॉग येतं 3 लॉग येतात तिन्ही लॉगला
एकत्रच लिहितोय, तर काय होणार मग हे दोन लॉगची तर ऍडिशन आहे, लॉग लॉग ऍडिशन आहे, तर ह्या दोन पर्टिक्युलर नंबरचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. आणि मायनस आहे, ह्या दोन लॉगच्या मध्ये मायनस आहे, तर 32/27 डिव्हाइड मध्ये असणार आहे. तर फर्स्ट थिंग मी तिन्ही लॉगॅरिथमचं एकच लॉग लिहितोय आणि एक लॉग लिहिताना काय होणार ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन होणार. आता हा 16 स्क्वेअर म्हणजे तरी काय असतो तर 16 इंटू 16च असतो अपॉन 15 स्क्वेअर म्हणजे काय असतो तर 15 इंटू 15च असतो. ठीक आहे, तर मी फर्स्ट थिंग 16 स्क्वेअर आपण 15 स्क्वेअरला थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलंय. ठीक आहे, धिस नंबर इंटू धिस नंबर असं तर होणार आहे. मी काय केलं आता हे दोन लॉगचं मला एकच लॉग लिहायचा आहे, दोन लॉगचा एक लॉग लिहिला, ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन होणार 16 स्क्वेअर अपॉन 15 स्क्वेअर, तर 16 स्क्वेअर अपॉन 15 स्क्वेअर इंटू हा नंबर मल्टिप्लाय होणार 25/24. ठीक आहे, आता हे जे दोन नंबरचं झालं मल्टिप्लिकेशन आणि इथं जो नंबर आहे 32/27 हा नंबर ह्या सगळ्याला डिव्हाइड होणार आहे. ठीक आहे, कारण ह्या लॉगच्या इथं सबट्रॅक्शनचं साइन आहे. ठीक आहे, तर हा 32/27 या सगळ्याला डिव्हाइड होणार. तर मला हे 32/27 पण मल्टिप्लिकेशनच्याच फॉर्म मध्ये पाहिजे आणि जर मला ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर जस्ट रिव्हर्स करायचंय 27/32. सिम्पली मी एवढं करतोय. ठीक आहे, हा ऍक्च्युली 32/27 डिव्हाइड होणार होता पण मला तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लागतोय, जस्ट मी रिव्हर्स केलंय 27/32. ठीक आहे, हा इथं लॉगॅरिथमचा बेस काही मेन्शन नाहीये, तर बेस काही असलं तरी कॅल्क्युलेशन एकच राहणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं फक्त. आता ज्या गोष्टी कॅन्सल होत्यात त्या कॅन्सल करायच्या आहेत आणि बाकी रिमेनिंग जे आहे ते लिहायचं आहे. आता कॅन्सल बऱ्याच गोष्टी होणार, ते कॅल्क्युलेशनच मी थोडं साईडला करतोय कारण कॅन्सल बऱ्याच गोष्टी होणार आहेत. हे जे कॅल्क्युलेशन आहे आतमधलं ते कॅल्क्युलेशन मी थोडं साईडला करतोय आणि मग नंतर इथं फायनल काय येतं ते फक्त लिहितो. हे कॅल्क्युलेशन आपण करू. ऍक्च्युली काय होतंय 16 हा नंबर आहे, खाली इथं 32 आहे, 16 1 जा 16, 16 2 जा 32, तर हा 16 त्या 32 बरोबर एकदा कॅन्सल होईल, इथं फक्त 2 बाकी राहील. परत 16 आणि 24 आहे, 8 नी दोन्ही पण नंबर डिवाइड आहेत, 8 इंटू 2 8 इंटू 3, नंतर 15 आणि 25 5 ने डिव्हिजिबल आहे, 5 इंटू 3 5 इंटू 5 ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं 15 27 आहे, परत 3 ने डिव्हिजिबल आहे, तर सगळं कॅल्क्युलेशन मी इथं करतोय आणि नंतर फायनली काय राहील ते इथे लिहितोय. फर्स्ट थिंग इथं जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन मी इथं करतोय. पहा काय आहे ते 16 इंटू 16 अपॉन 15 इंटू 15 इंटू 25/24 इंटू 27/32. हां, जे कॅन्सल होतंय सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या मी कॅन्सल करतोय. 16 1 जा 16 आणि 16 2 जा 32. 35 होईल 16 आणि 32 यांचं कॅन्सल होईल. 16 1 जा 16 आणि 16 2 जा 32. नंतर अजून काय कॅन्सल होईल पहा, 5 ना हे सगळे डिव्हिजिबल आहेत, 5 3 जा 15 5 5 जा 25. नंतर 3 ना हा नंबर डिव्हिजिबल आहे, 3 1 जा 3 आणि 3 9 जा 27. नंतर 5 ना परत 3 ना परत 3 5 जा 15 आणि 3 3 जा 9. आता परत 5 1 जा 5 5 1 जा 5 आणि नंतर 3 1 जा 3 3 8 जा 24 आणि नंतर फायनली आता जर बघितलं तुम्ही तर 8 इंटू 2 16 आणि इकडे एक 16 आहे, तर 16 आणि 16 कॅन्सल होऊन जाईल, इथं 1 इथं 1, तर सगळे न्यूमरेटरला बी 1 खाली डिनॉमिनेटरला बी 1. ऍक्च्युली हे डिझाईन करतानाच तसं केलं होतं का सगळं कॅन्सल होणार आहे, सगळं कॅन्सल होणार. तर 1 बाय 1 ज्या गोष्टी कॅन्सल होत आहेत ते मी लिहितो. फायनली हे सगळं आन्सर 1 आहे आणि लॉग 1 0 असते. हा, हे काय कॅल्क्युलेशन झालंय हे सगळं कॅल्क्युलेशन 1 बाय 1 इथं करून दाखवलेलं आहे. फर्स्ट थिंग काय केलंय 16 आणि 32 याचं कॅल्क्युलेशन केलंय. 16 1 जा 16 16 2 जा 32, तर इथं झाला 1 इथं झाला 2. नंतर हे 15 25चं कॅल्क्युलेशन केलंय. 15 5 3 जा 15 5 5 जा 25. नंतर जे काही डिव्हाइड असा नंबर जो दोन्हीला डिव्हाइड ते सगळं कॅल्क्युलेशन इथं केलंय आणि आपल्याला कळलंय का न्यूमरेटरला सगळ्या ठिकाणी 1 1 1 1, डिव्हाइडला बी सगळ्या ठिकाणी 1 1 1 1, सगळं कॅन्सल होतं. 1/1 म्हणजे फायनली 1, तर लॉग 1 हे सगळं कॅल्क्युलेशन करून
फायनली लॉगॅरिथमच्या आतमध्ये फक्त 1 बाकी राहिला आहे आणि log 1 0 आहे. तर एवढं जे काही एक्सप्रेशन आहे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन, 3 लॉग होते, इथं मल्टिप्लिकेशन होतं 2 इंटू समथिंग, सगळं कॅल्क्युलेट करून फायनली याचा आन्सर येते 0. ठीक आहे. आपण अजून एक सिम्पल एक्झाम्पल्स. तर ह्या इथं सगळे असं जर एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करायचं असेल तर ती एकच प्रॉपर्टी वापरायची. 3 लॉग असतील, 4 लॉग असतील, 5 लॉग, किती लॉग असतील तर अगोदर काय करायचंय, त्या सर्व लॉगला एकच लॉग लिहायचंय आणि एक लॉग लिहित असताना 2 लॉग मध्ये जर ऍडिशन असेल तर त्या 2 पर्टिक्युलर नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 2 लॉग असतील, लॉग प्लस लॉग, ह्या 2 लॉगला एकच लॉग लिहिताना 2 पर्टिक्युलर जे आतमध्ये नंबर येते त्याचं मल्टिप्लिकेशन, आणि मायनस जर असेल लॉग समथिंग मायनस लॉग समथिंग तर त्या 2 नंबरचं डिव्हिजन करायचे, फर्स्ट नंबर अपॉन सेकंड नंबर. ही प्रॉपर्टी आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फाइंड एक्स if log हा इथं बेस मॅटर करतोय. बेस काही असेल, बेस चेंज केला तर कॅल्क्युलेशन चेंज होऊ शकते. तर इथं log 3x + 5 टू द बेस 4 असं आहे. तर मागचं जे एक्झाम्पल होतं त्या एक्झाम्पलमध्ये मी कुठंच बेस लिहिला नव्हता. ठीक आहे. बेस सगळ्यांचा सेम होता, लॉग 3 ठिकाणी लॉग होता, सगळ्यांचा बेस सेम होता, पण बेस सगळीकडे तुम्ही 2 2 2 2 लिहिलं, 4 4 4 4 लिहिलं, 5 5 काही लिहिलं तरी आन्सर मात्र त्या सगळ्या लॉगॅरिथम एक्सप्रेशनचं 0 चॅनल होतं. कारण फायनली लॉगच्या आतमधलं कॅल्क्युलेशन log 1, आणि आपल्याला माहिती आहे log 1 चा बेस 0 असतो, log 1 चा लॉगॅरिथमिक 0 असतो, 1 चा लॉग 0 असतो, बेस काही असला तरी पण. ठीक आहे. पण इथं मात्र बेस पर्टिक्युलर मेन्शन आहे. बेस काय आहे, 4 आहे. log 3x + 5 त्याचा बेस 4 आहे आणि इक्वल्स टू 2 आहे. आपल्याला काय करायचंय, ह्या लॉगॅरिथमिक जे इक्वेशन्स आहे त्या इक्वेशनला सॉल्व्ह करून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं करायचंय तर सिम्पली लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन आहे त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचंय आणि x सिम्प्लिफाय करून x ची व्हॅल्यू भेटणार आहे. फर्स्ट थिंग मी ते लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन लिहितोय log 3x + 5 टू द बेस 4 इक्वल्स टू 2. हे इक्वेशन आहे. ठीक आहे. log 3x + 5 टू द बेस 4 आणि इक्वल्स टू 2 आहे. याला काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिताना बेस काय आहे, बेस 4 आहे. ठीक आहे. बेस 4 आहे. नंतर बेसचा पॉवर लिहायचा आहे आणि पॉवर काय असणार आहे, राईट हँड साइड किंवा लॉग ज्या साइडला आहे त्याच्या अपोजिट साइडला जेवढं एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन. इकडे लॉग आहे, दुसऱ्या साइडला 2 आहे, तर तो 2च काय आहे, पॉवर ह्या बेसचा, आणि इक्वल्स टू काय लिहायचं आहे तर ह्या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन तुम्हाला ज्याचा लॉग घ्यायचा आहे तो, आणि इथं तुम्ही कशाचा लॉग घेताय तर 3x + 5 चा लॉग घेताय. ठीक आहे. तर तो नंबर लिहायचा आहे. बेसचा पॉवर राईट हँड साइड आणि इक्वल्स टू तुम्ही ज्याचा लॉग घेताय तो नंबर. सो दिस इज इक्वल्स टू 4 स्क्वेअर इज 16 इक्वल्स टू 3x + 5. 4 स्क्वेअर इज 16, 3x + 5. आता हा 5 राईट हँड साइडला ऍडिशन आहे, लेफ्ट हँड साइडला तो राईट हँड साइडला ऍडिशन आहे, लेफ्ट हँड साइडला तो सबट्रॅक्ट होईल. तर 16 - 5 इक्वल्स टू 3x. आता प्रॉब्लेम काय नाही, दिस इज 16 - 5 इज 11 इक्वल्स टू 3x. 11 इक्वल्स टू 3x आणि x काय असणार आहे मग, x इक्वल्स टू हा फक्त 11 ला डिवाइड होणार आहे 3. 3x इक्वल्स टू 11. 11 इक्वल्स टू 3x म्हणा किंवा 3x इक्वल्स टू 11 होणार. तर 3 × x आहे, हा काय आहे 3 × x आहे, तर 3 डिवाइड होणार 11 ला. सो 11 डिवाइड बाय 3 किंवा 11/3 इक्वल्स टू x. तर हे असा आन्सर आहे, x इक्वल्स टू 11/3. हा प्रत्येक वेळेस आपलं आन्सर जे असतं ते इंटिजर यायला पाहिजे असं काही नाहीये. 11/3 हा पण एक नंबर आहे, याचं काही प्रॉब्लेम नाहीये. 11/3 आल्यानंतर थोडी भीती वाटते की आन्सर चुकलं काय 11/3 आलाय,
4 नाही आलं, 5 नाही आलं, 7 नाही आलं, असं नाही आलं तर प्रत्येक वेळेस आन्सर इंटिजर यायला पाहिजे असं पण काही नाही. हा पण एक नंबरच आहे आणि याचा पण काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर x = 11/3 हेच ह्या एक्सची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला बी तेच करायचं होतं. हे लॉगॅरिथमिक एक इक्वेशन होतं. त्या लॉगॅरिथमिक इक्वेशनला सिम्प्लिफाय करून आपल्याला काय करायचं होतं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती आणि एक्सची व्हॅल्यू आलेली 11/3 आणि तशी आन्सर पण येऊ शकते. तो एक रॅशनल नंबर आहे 11/3. ठीक आहे, आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरला आपण काही न्यू आर्टिकल बघू. आता लॉगॅरिथमिक जे काही आर्टिकल होतं त्या आर्टिकलवरती आपण बरेच एक्झाम्पल, बरेच प्रॉपर्टी, त्याच्या जेवढं काही गोष्टी होत्या त्याच्यावरती डिपेंड त्या सगळ्या बघितलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण डिटर्मिनंट ऑफ मॅट्रायसिस किंवा मॅट्रिक्स ह्या आर्टिकलवरती लेक्चर घेणार आहेत. आजच्या पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.